पोट हे आपलं दुसरं मेंदूच आहे। आपल्या पोटात हजारो नसा असतात, माहिती आहे तुम्हाला? त्यांना पण भावना कळतात, त्यांना भावना फील होतात। म्हणून आपण नर्वस असतो की आपल्या पोटात कशी गडबड व्हायला लागते, फुलपाखरं उडत आहेत असं वाटतं। एक्झामच्या वेळेस कसं वाटतं, पोटात भीतीचा गोळा येतो, किंवा स्टेजवर पहिल्यांदा बोलायला जातो तेव्हा कसं वाटतं, भीतीचा गोळा येतो ना पोटात। म्हणजेच आपण नर्वस असलो की पोटात जाणवायला लागतं। म्हणजे मन अस्वस्थ असलं की पचनक्रिया बिघडते। मग ह्यावर आता उपाय काय करायचे? जेवायच्या आधी शांत राहा। जेवायच्या 5 मिनिट आधी शांत राहायचं, नॉर्मल श्वास घ्यायचा। रागात किंवा रडत कुठल्याही तणावात असताना जेवायचं नाही। हलकं जेवायचं, रोज वेळेवर जेवायचं, जी रोज वेळ आपली ठरलेली आहे त्या वेळेत जेवायचं। शक्यतो झोपायच्या 2 तास आधी जेवायचं। रात्रीचं जेवण झोपायच्या 2 तास आधी घ्यायचं। आणि जेवल्यावर शतपावली करू शकत असाल तर एकदमच उत्तम आहे। खूपच गरज पडली, खूपच जर जास्त त्रास होतोय तर तुम्ही होमिओपॅथी मेडिसिन घेऊ शकता किंवा नैसर्गिक उपचार करू शकता। तसंच टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत जेवू नका। होईल काय, एखादा इमोशनल सीन येईल टीव्हीवर, रागाचा किंवा रडण्याचा, त्या सीनमुळे तुम्हाला एकदम राग येईल किंवा रडायला येईल, तर मग त्याचा पुन्हा पचनक्रियेवर तुमच्या एकदम इफेक्ट होईल। त्यामुळे मोबाईल आणि टीव्ही शक्यतो टाळा। जेवण करत असताना शांत बसून जेवा। आज मी तुम्हाला खूप मस्त उपाय सांगणार आहे, एकदम नैसर्गिक। लुईस हे सरांची एक खूप सुंदर बुक आहे, यू कॅन हील युअर लाईफ। म्हणजे तुम्हीच तुमची तब्येत ठीक करू शकता, फक्त विचार बदला। ठीक आहे। लुईस हे सरांचं असं म्हणणं आहे की आपल्या शरीराचे प्रत्येक आजार हे आपल्या मानसिक आणि भावनिक कारणांमुळेच होतात। जसं पचनक्रिया बिघडण्यासाठी भीती, असुरक्षितता, तणाव, नकारात्मक विचार हे कारणीभूत ठरतात। आणि लुईस हे सरांनी हे सगळं पचनक्रिया ठीक करण्यासाठी कुठले विचार आपल्या मनात आपण आणायला पाहिजे, कुठले पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण करायला पाहिजे हे सांगितलेले आहेत, आणि ते आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। पचन बिघडल्यास कुठलं अफर्मेशन करायचं, कुठलं